कधी गाथा संघर्षाची, हो कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, उजळती आठवणींच्या वाटा. असा हा उत्सव कट्टा, 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 असा हा उत्सव कट्टा. नमस्कार, मी मनोज आहेर. उत्सव कट्ट्यावर आज आपण गौरवशाली इतिहासाचं स्वप्न म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. गौरवशाली इतिहास सोनेरी भविष्य घडवतो आणि वर्तमानातला स्वाभिमान जागवतो. हे खरं असलं तरी माणसे खोटेपणानं रेटलेल्या इतिहासावर वर्षानुवर्ष विश्वास ठेवतात आणि आपली संस्कृती, आपला इतिहास, आपलं अस्तित्वच पर्यायानं विसरून जातात. पण प्रत्येक जण या घाटणीतला असेलच असं नाही. 12-13 वर्षांच्या मुलाला इतिहासाच्या पानात दडलेलं सत्य शोधण्याचं वेड लागतं आणि हे वेड एका अभ्यासात बदलतं. त्यातूनच जन्माला येऊ लागतो खरा इतिहास, जो हिंदुस्थानचा गौरव वाढवणारा, सत्य प्रकाशात आणणारा. तनिष व्यंकटेश नावाच्या या मुलानं नेमकं काय शोधलं आणि काय मांडलं, हा विषय औत्सुक्याचा, कौतुकाचा. उत्सव कट्ट्यावर आपण तनिष सोबत हाच संवाद साधणार आहोत आणि त्यानं रेखाटलेला इतिहास समजून घेणार आहोत. तनिष, नमस्कार. नमस्कार सर. उत्सव कट्ट्यावर तुझं हार्दिक स्वागत. आज प्रथमच उत्सव कट्ट्यावर एक बाल अभ्यासक, खरं तर अभ्यासकच्या अगोदर बाल हा शब्द लावणं योग्य नाही आणि तुझ्यासारख्या अभ्यासकाला जो परिपक्व आहे, ऑलरेडी मॅच्युअर आहे, त्याला बाल म्हणणं सुद्धा योग्य नाही. पण हा बाल शब्द तुझ्या वयानुरूप मी वापरलाय. प्रथमच उत्सव कट्ट्यावरती इतक्या लहान वयाचा अभ्यासक आम्ही बोलवलेला आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, कारण विषय सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग आहे. तर तनिष, मला सुरुवातीला हे सांग की इतिहासाबद्दलची तुझी आवड आहे, त्याचं आउटपुटही आपल्याला दिसतंय. तर ही आवड नेमकी कशी सुरू होते? केव्हापासून तुला इतिहासामध्ये काहीतरी करावंसं वाटायला लागलं? हो, तर मला इतिहासात आवड फारच आधी लागली. मी 5वीत असताना पहिल्यांदा शनिवार वाड्याला गेलो आणि तिकडे बाजीराव पेशव्यांचा जो पुतळा आहे त्याच्या खाली मी ती माहिती वाचत होतो त्यांच्याबद्दलची. आणि त्याच्यात मी वाचलं की ते 41 लढाया लढल्या त्यांनी आणि एकही हारल्या नाहीत. आणि तेच वाचून मी इतका इन्स्पायर झालो की अशी कशी व्यक्ती आहे की 41 लढाया लढायच्या, फक्त 39 इयर्स जगायचं आणि काहीच हारायचं नाही त्याच्यात, बरोबर, जिंकत जायचं आणि त्याच्यानंतर दिल्ली सुद्धा घ्यायचं. आणि बाजीराव पेशव्यांची जी ही कहाणी आहे, नंतर मी वाचायला सुद्धा लागलो आणि जसं मी वाचायला लागलो तसं बाकी शिवाजी महाराज, मग संभाजी महाराज, बाकी पेशवे आणि मग मुघलिया काळ, निजाम आणि असे बाकी सगळे आपले राज्य, साम्राज्य वगैरे यायला लागले, जे भारतातनं होऊन गेलेत. आणि तशी मला ती आवड लागली इतिहासाची, म्हणजे अगदी 5वीत असल्यापासून. हो हो. आणि ही आवड जोपासण्यासाठी जसं तू म्हणतो की तू वाचायला लागलास वेगवेगळ्या साम्राज्यांची पुस्तकं वगैरे, तर काही साईड सीनलाही तू भेट दिल्या असतील किंवा कुठे व्हिजिट्स केल्या असतील, त्याबद्दल आम्हाला सांगा. हो हो. व्हिजिट्स तर मी केल्यात. माझा आजोळ आता पुण्यात आहे, तर मी दरवर्षी पुण्याला जातोच आणि जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा ऐतिहासिक स्थळांना मी भेटी देतो. किल्ले म्हणजे प्रतापगडला गेलोय, सिंहगडाला गेलोय, जे पुण्याच्या जवळच आहेत.
आणि बाकी आता राजगड, तोरणा अशा किल्ल्यांना. मग अजून पण गेलोय. शनिवार वाड्याला तर नक्कीच, विश्रामबाग वाडा. मग इकडे दिल्लीत मी आता राहतो, तर रेड फोर्ट जे दिल्लीचं आहे. मग मी आग्र्याला गेलो होतो, आग्रा फोर्ट बघितलं मी. अशा मी वेगळ्या वेगळ्या स्थळांना मी भेटी देतो. म्हणजे जिथे मी जातो, आता राजस्थानला गेलो होतो तेव्हा अंबर फोर्ट आणि असे वेगळे वेगळे किल्ले बरोबर मी व्हिजिट करतो. छान. कारण प्रवास म्हणजे आपण जर प्रवास केला, पर्यटन केलं, तर आपलं ज्ञान अधिक वाढतं. वाचनाने जसं वाढतं तसं प्रत्यक्ष गोष्टी बघितल्यावर लवकर कळतात. त्यामुळे एकीकडे असा प्रवास आणि दुसरीकडे वाचन, त्यामुळे इतिहासात तू अधिक खोलवर जाऊ शकला आणि अभ्यास करू शकला. हो तनिष, खरं महत्वाचा मुद्दा आहे की इतिहासाचा अभ्यास आवड अनेकांना असते. भारतीयांचं ते वैशिष्ट्य आहे की क्रिकेट, पॉलिटिक्स, चित्रपट आणि इतिहास हे 4 भारतीयांचे आवडते विषय असतात नेहमी. परंतु त्यावरती लिहिणं, अभ्यास करणं, त्यात इंटरेस्ट असणं हा भाग वेगळा, पण त्यावर लिहिणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. पण इतक्या लहान वयात, म्हणजे अवघ्या 8वीत असताना तू पुस्तक लिहितो, तर तो प्रवास नेमका कसा झाला त्याबद्दल आम्हाला सांग. प्रवास तर खूपच छान होता. कारण काय झालं आहे ते, 5वीत इतिहासाची आवड लागली. 6वीत इतिहास हा सब्जेक्ट आम्हाला शाळेत आला आणि तेव्हापासून मग मी शाळेत काय शिकवतायत ते मला कळायला लागलं. 7वीत असं मी नोटीस केलं की आपले जे भारतीय साम्राज्य आहेत, आणि भारतीय साम्राज्य म्हणजे कुठले, म्हणजे जे भारताचे आहेत, मराठा, शीख, चोला, आपले अहोम, मग आपले राजपूत आणि असे सगळे. पण जे पर्शियन राजे आहेत, जसे मुघल्स आणि युरोपियन्स आहेत, जसं ब्रिटिश, या लोकांचा जो इतिहास आहे खूपच ग्लोरिफाय केलेला गेलाय. आणि आपला जो भारतीय इतिहास आहे, आपल्या साम्राज्यांबद्दल, आपल्या राजांबद्दल, तो फारच कमी सांगितला गेलाय. आणि जे सांगितलं गेलंय ते काही काही जागी रॉंग सुद्धा सांगितलं गेलंय. तर एक जे लाईन मला खटकली ती आहे की लिहिलं होतं, एक औरंगजेबाचा बॉक्स होता आणि त्याच्यात लिहिलं होतं की कॅम्पेन्स अगेन्स्ट द मराठा चिफ्टन शिवाजी वेर इनिशियली सक्सेसफुल. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, औरंगजेबानी स्टार्टिंगच्याच वर्षांमध्ये शिवाजीला मारून टाकलं आणि म्हणजे डिफीट केलं. आणि शिवाजी हा चिफ्टन त्यांनी जे लिहिलंय ते. आता शिवाजी महाराज हे छत्रपती होते, बरोबर, आणि म्हणजे एम्परर. आणि औरंगजेबानी इनिशियल इयर्स मध्ये शिवाजी महाराजांना कधीच डिफीट केलं नव्हतं. बरोबर. शिवाजी महाराज तर शेवटपर्यंत राहिले आणि औरंगजेबानी लास्ट त्याचे जे शब्द होते की अख्खं हिंद घेतलं मी, पण एका दख्खनला घेऊ नाही शकलो. का? कारण तो एक चुहा होता. आणि चुहा म्हणजे आपले शिवाजी महाराज. तर अशा माणसाला हरवू नाही शकले ते. आणि ही लाईन पुस्तकात लिहिली आहे, ती मला खटकली आणि तेव्हाच मला असं वाटायला लागलं ह्याच्यावर काहीतरी मी करायला पाहिजे. आणि 7वीच्या एक्झाम नंतर मी पुण्याला गेलो, आजोळी. आणि मोस्ट ऑफ माय 8th ग्रेड तिथेच केली मी, कारण लॉकडाऊन मध्ये मी तिकडे अडकून बसलो. आणि आजीला मी पुस्तक दाखवलं इतिहासाचं की काय लिहिलंय हे, आपल्या बाजूने काहीच नाहीये. आणि इतिहास जो आहे तो इतिहासासारखा लिहायला पाहिजे, जे खरं आहे ते लिहायला पाहिजे. बरोबर. आणि अजून एक आमच्या 8वीत एक लाईन होती की आफ्टर द बॅटल ऑफ पानिपत द मराठाज ड्रीम ऑफ रुलिंग दिल्ली वॉज शॅटर्ड. म्हणजे आपला जे तिसरं युद्ध होतं पानिपतचं, सदाशिवराव भाऊ वर्सेस अहमद शाह अब्दाली, ते जेव्हा मराठे त्याच्यात हारले, त्याच्यानंतर दिल्ली मराठे कधीच घेऊ नाही शकले आणि ड्रीम वॉज शॅटर्ड, त्यांचं स्वप्न तुटून गेलं आणि परत ते कधी काही करू शकले नाही. आता ऍक्च्युअली महादजी शिंदेच्या अंडर दिल्ली परत घेतलं होतं आणि त्याच्यानंतर 40 वर्ष ते मराठ्यांच्याच खाली होतं. बरोबर. तर अजून एक रॉंग लाईन, आणि ही परत मला खटकली. मी आजीला दाखवलं की आजी बघ हे काय आहे आणि कसं लिहिलंय, हे 7वी पासून असंच चालू आहे आणि मला याच्यावर काहीतरी करायचंय, मी पुस्तक लिहू का? आजी म्हणली लिही. आणि मी मग तेव्हापासून मग सप्टेंबरला मी चालू केलं 2020ला.
आणि लिहिण्याचा जो प्रवास होता तो खूपच मस्त काय होता. काय सब्जेक्ट घेतला तू पुस्तकासाठीचा? खरं तर मी इथे जरा मला थक्क झालोय, आश्चर्य वाटतं की 7वी आणि 8वीच्या वर्गातला मुलगा इतिहासाच्या पुस्तकातली एवढी मोठी चूक उघडकीस आणू शकतो. इतकं बारीक निरीक्षण तू केलंय, त्यामुळे इंटरेस्टिंग आहे. तुझ्या बुद्धीचं करावं तितकं कौतुक कमीच पडेल. काय विषय निवडला तू पुस्तकासाठी? विषय पुस्तकाचा निवडला मी मराठा साम्राज्य. अच्छा. कारण मराठा साम्राज्य मला काय वाटलं, हम्म. मराठा साम्राज्य 18व्या शतकातलं सर्वात मोठं साम्राज्य होतं. पेशावर ते तंजावर आणि वसई ते कलकत्ता. बरोबर. आणि त्याच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली भारतात. हम्म. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात. भारत. म्हणून खूपच वेगळं साम्राज्य आहे. आणि साम्राज्य जेव्हा आपण बघतो कुठलंही, की साम्राज्य का एक राजा बनवतो, कारण फॉर कॉन्करिंग बेसिकली, आणि आपलं राज्य स्थापन करायचं. पण मराठ्यांचं जे बेस होतं साम्राज्याचं, तेच वेगळं होतं, की आम्ही एक साम्राज्य स्थापन केलंय कारण आम्हाला भारताला फ्री ठेवायचंय. आम्हाला जे सगळे इन्व्हेडर्स आहेत, ते जे आपल्यावरती राज्य करतायत ते आपल्याला नकोय. आपल्याला एक हिंदवी स्वराज्य पाहिजे, आणि ते आम्ही करून दाखवणार. आणि ते करून दाखवलं त्यांनी, मराठ्यांनी. बरोबर. छान. मग तू तो विषय घेतला, आणि काय मग त्या पुस्तकात आहे, नेमकं काय मांडलंय? पुस्तकात मी छत्रपती शिवाजी महाराज 1630 ला चालू केलंय, आणि 1772 श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यापर्यंत मी लिहिलंय. शिवाजी महाराजांचा जो आधीचा काळ आहे, की थोडक्यातच लिहिलंय, की कसे ते पहिल्यांदा अरब आले हिंदुस्थानात, आणि त्याच्यानंतर हळूहळू अजून आर्मीज यायला लागल्या, आणि मग मुघल साम्राज्य, दिल्ली सुलतान, असे सगळे ते कसे निर्माण झाले. मग मी शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली. माधवराव पेशव्यांनंतर मी आफ्टरमॅथ लिहिली, की माधवरावांनंतर काय झालं. बरोबर. उपसंहार. ओके. आणि साधारण किती पृष्ठांचं हे पुस्तक आहे? हे 120 पृष्ठांचं आहे. आणि पूर्ण कधी झालं त्याचं प्रकाशन वगैरे? मग मी चालू केलं सप्टेंबर मध्ये, आणि लिहायला मला 3 महिने लागले. लॉकडाऊन मध्ये तसं पुस्तक मिळवणं कठीण होतं रिसर्च साठी. मी ऍक्च्युअली 5वी पासूनच करत होतो, पण अजून डीपर जायचं होतं म्हणून. पण आजीने ते मला खूप महत्प्रयासाने मिळवून दिले पुस्तकं. तर हळूहळू करत 3 महिने लागले मला ते लिहायला. आणि कोविड होता म्हणून प्रकाशनाला खूपच वेळ लागला ऍक्च्युली. आणि जुलैमध्ये ते फायनली झालं पब्लिश 2020 ला. अच्छा. हो, 2021 ला. हा, ओके. 21 ला ते प्रकाशित झालं जुलैमध्ये. तू एक शब्द वापरला की तुला डीप जायचं होतं, रिसर्च करायचा होता, आजीने पुस्तकं मिळवून दिली. कुठल्या कुठल्या पुस्तकांचा आधार घेतला तू? कसा केला अभ्यास ते पुस्तक लिहिण्यासाठी? पहिलं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदू पदपाठशाही वाचलं. क्या बात. त्याच्यातनं खूपच डिटेल्ड इन्फॉर्मेशन मिळाली, की मराठा एम्पायर चे बॅटल्स कसे होते. आणि फक्त ते नाही, ते त्यांची युद्धनीती काय होती, त्यांची इकॉनॉमिक स्थिती कशी होती, सगळंच इन्फॉर्मेशन त्याच्यातनं मिळाली. मग अजून एक त्यांचंच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अजून एक ग्रेट पुस्तक, 6 ग्लोरियस एपॉक्स ऑफ इंडियन हिस्ट्री. हो, 6 सोनेरी पाने. आणि ते पण वाचून काढलं. त्याच्यात तर त्यांनी मौर्यन काळापासून ते डायरेक्ट इंडिपेंडन्स असं ते पूर्ण काळ त्यांनी त्याच्यात घेतलाय. त्याच्यातनं पण खूपच इन्फॉर्मेशन. मग उदय कुलकर्णी सरांचं पुस्तक वाचली. पहिलं म्हणजे द एरा ऑफ बाजीराव. बरोबर. ते वाचलं. मग सॉल्स्टिस ॲट पानिपत. त्याच्यातनं फक्त पानिपत आणि बाजीराव तेवढंच कव्हर केलेलं नाहीये त्यांनी तर बाजीरावच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचं पण एक ब्रीफ अकाउंट दिलंय, आणि मग बाजीरावांचं मोस्टली कव्हर केलंय. पानिपतच्या पुस्तकात त्यांनी अख्खं नोट करून दिलंय, की कसं स्टार्टिंग पासूनच चालू झालं,
स्थिती काय होती. मग पानिपत ठरलं कसं, युद्ध कसं फायनली त्यांनी डिसाईड केलं की आता आपण उत्तरेला जाऊया आणि लढूयात. आणि मग पानिपतच्या युद्धानंतर झालं काय आणि ती खरं डिफीट आहे का हे पण त्यांनी त्याच्यात एक्सप्लेन म्हणजे अभ्यासासाठी खूप चांगलं पुस्तक आहे ते. हो, खूपच आहे, चांगलंच आहे. मग उदय कुलकर्णींचं मराठा सेंचुरी सुद्धा वाचून काढलं मी. असे मी वेगळे वेगळे पुस्तकं वाचली आहेत फ्रॉम डिफरंट ऑथर्स. आणि इन्फॉर्मेशन जितकी मला गोळा करता येईल तितकी करून मी लिहिलेली आहे. छान. खूप म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट खटकते तेव्हा माणसं बडबड करतात आणि सोडून देतात, परंतु एखादी गोष्ट खटकली, लिहिलेली, तर लिहूनच त्याला उत्तर देणं हे भारतीय पांडित्याचं लक्षण आहे. इंडियन कल्चर हेच अभिप्रेत करतं की तुम्ही त्याला तसंच उत्तर द्या. शंकराचार्यांनी मंडल मिश्रांना आपल्या म्हणजे बोलण्यातूनच गप्प केलं होतं, हरवलं होतं. तू सुद्धा त्या सीबीएसईच्या बुक्स मध्ये जे चुकीचं तुला आढळलं तर तू लेखीच त्याला उत्तर दिलं. खूप छान वाटलं मला हे ऐकताना. असं पुस्तक प्रकाशित करतो तू, अभ्यास करतो इतिहासाचा, वेगवेगळं संशोधन करत आहे. काही क्षण येतात, काही महत्वाच्या व्यक्तींना या निमित्ताने भेटता येतं किंवा काही सन्मानाचे क्षण येतात की आपल्याला आवडतं, मी ते केलं, मी त्यांना भेटलो. असे कुठले क्षण आले तुझ्यासोबत या काळात? पहिलं म्हणजे अविनाश धर्माधिकारी सरांना भेटलो मी सगळ्यात. चाणक्य मंडल परिवार. हो. आणि त्यांनी कौतुक केलं आणि म्हणलं की हे जे तू लिहिलंयस ते इतकं चांगलं आहे आणि जी तुझी वृत्ती आहे त्याच्या मागची लिहायची ती खूपच सुंदर आहे. आणि त्यांनी एक ट्विट टाकली आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्य महासंघ असं एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यात आपले जे सगळे सरदार आहेत शिवाजी महाराजांचे, मग पेशव्यांच्या अंडरचे आणि स्वतः पेशवे त्यांचे जे डिसेंडंट्स आहेत ते सगळे त्या ऑर्गनायझेशन मध्ये आहेत. आणि त्यांचा एक मोटो आहे की जे आपल्या पूर्वजांनी केलं ते आता आपण करायला पाहिजे. तर तसं त्यांचा आहे मोटो. आणि त्यांना त्याच्यानंतर मी भेटलो सगळ्या वंशजांना. ती एक खूप अप्रतिम संधी होती माझ्यासाठी. तर खूपच मला खूपच ती युनिक होती. आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो मी. त्यांनी कौतुक केलं. त्यांनी म्हणलं तुम्ही खूपच मोठं काम केलंय. नक्की. आणि ते झोपून होते. आणि त्यांनी फारच कौतुक केलं आणि इतकं दैवी वाटलं मला त्यांना भेटून की खरं. कारण जो अभ्यास तू करतोयस त्या अभ्यासाचे ते पितामह आहेत, गुरु आहेत खरं तर आपले. आणि तू त्यांचं दर्शन घेतलंय म्हटल्यानंतर त्यांना तेच तर अपेक्षित होतं की आपण सगळे शिवपुत्र आहोत, आपण खरा इतिहास मांडला पाहिजे. हे बाबासाहेबांचं विधान. खरंच आहे. त्यांचा आशीर्वाद लाभला त्याच्यासाठी फारच आभारी आहे. आणि मग आता रिसेंटली मला विनय सहस्रबुद्धे जी भेटले आणि त्यांनी मला पार्लिमेंटरी स्टँडिंग कमिटी समोर हिस्ट्री टेक्स्टबुक रिफॉर्म्स साठी बोलायची संधी मिळाली. ती एक्स्ट्रॉर्डिनरी होती. कारण मला ऍक्च्युअली त्या प्रोसेसमध्ये जायला मिळालं आणि माझं एक मत द्यायला मिळालं की भारताचा इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये कसा मांडायला पाहिजे. राजपूत जे आहेत, महाराणा प्रताप, महाराणा कुंभ, महाराणा संघा, त्यांचा इतिहास दाखवला पाहिजे. लचित बोरफुकान जे अहोमचे एक कमांडर होते, त्यांचा इतिहास दाखवायला पाहिजे. मग आपल्या राण्या ज्या आहेत, दुर्गावती, चेन्नम्मा, अबक्का, तारा राणी, लक्ष्मीबाई, यांचा इतिहास सांगायलाच पाहिजे. कारण त्यावेळी त्यांनी लढणं फारच प्रेरणादायी आहे आणि युथला फारच त्याचं होईल अप्रिशिएशन. त्याच्यानंतर शिवाजी महाराज 100%, पेशव्यांचा इतिहास आणि स्पेसिफिकली मला असं वाटलं बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे. आणि माधवराव पेशवे मला असं वाटलं की 21 असताना त्यांना ट्युबरक्युलोसिस झाला आणि 27 पर्यंत ते लढत गेले, बॅटल स्वतः जायचे ते. म्हणजे 6 वर्ष त्यांनी डिझीज सहन केलं तरी ते लढायचे. तर
ती एक एकदम इन्स्पायरिंग स्टोरी आहे, म्हणून मला असं वाटलं ते सांगायला पाहिजे. अशा आणि वेगळ्या वेगळ्या देशाच्या पार्लमेंट समोर म्हणजे संसदेसमोर तू विद्यार्थी प्रतिनिधी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे मांडतो, त्या गोष्टीला खूप महत्व आहे. आणि तुझं भाग्य म्हणण्यापेक्षा तुझं कर्तृत्वच आहे ते. तू अभ्यास केला, त्याचं ते आउटपुट आहे खरं तर. आणि विनय सहस्त्रबुद्धे म्हणजे आज भारताच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत. देशाला जो काही सांस्कृतिक वारसा आहे आपला तो पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ते तुला संधी देतात. म्हणजे तू इंडियन कल्चरचा खूप मोठा भाग झालेला आहे. ही जबाबदारी तुझी वाढली आहे त्या क्षणापासून असं आपण म्हणू शकतो. आणि अजून काय तुला पुढे करायचं? एक पुस्तक लिहिलं झालं, पण तू थांबणार नाहीस, कारण तुझ्यातली जी जिद्द दिसते, जी ऊर्जा दिसते, एनर्जी दिसते आहे, त्यावरून तू थांबणार तर नक्कीच नाहीस. काय करणार आहेस पुढे या पुस्तकांच्या बाबतीत? अजून लेखन करणार, रिसर्च करणार? आता माझं जे मेन ट्रिगर पॉइंट होतं ते होतं ते हिस्ट्री बुक्स. आणि त्याच्यात मी फक्त मराठ्यांबद्दल नाही, मी सगळ्या राजांबद्दल पाहिलं की कसं कमी 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 लिहिलंय. आणि मला इंडियन हिस्ट्री प्रमोट करायची आहे. हे माझं पहिलं पुस्तक होतं, मराठा साम्राज्य. मला जे अनोखं वाटलं इंडियन हिस्ट्री बद्दल ते मी याच्यात लिहिलं. पण मला आता बाकी साम्राज्यांबद्दल लिहायचंय. राजपूत असतील, मग चोळा असतील, मग अहोम्स असतील, या सगळ्या साम्राज्यांबद्दल मला लिहायचंय. आणि आता मी सध्या 1857 च्या संग्रामावर लिहितोय. आणि आता विनायक दामोदर सावरकरांचं अजून एक पुस्तक मी वाचतोय, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. आणि आता माझं त्याच्यावरती रिसर्च चालू आहे आणि लिहितो सुद्धा आहे मी. आणि पुढे पण मला असंच लिहित राहायचंय आणि इंडियन हिस्ट्री प्रमोट करत राहायचं. इंडियन हिस्ट्री प्रमोट करणं हे तुझं ड्रीम आहे आणि ते सक्सेस झालं पाहिजे, कारण कुणीतरी उठलंच पाहिजे आणि भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती नेमकी कशी होती हे खरं दाखवून दिलं पाहिजे. कारण एकतर ब्रिटिशांनी आपला इतिहास बिघडवला, त्यांच्या पद्धतीने तो वळवला. आणि ब्रिटिशांनंतर सुद्धा जे वामपंथी लेफ्ट विचारधारेचे इतिहासकार पुढे आले, त्यांच्या ताब्यात सगळी व्यवस्था गेली. त्यांनी सुद्धा तोडमरोड असा पेश केला आपला इतिहास. पण तो खऱ्या अर्थाने मांडण्याचं काम करावंच लागेल. बाबासाहेब पुरंदरे, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा आजकाल भांडारकर ओरिएंटेड इन्स्टिट्यूट मध्ये पुण्याला जे काम सुरू आहे, तर हे काम पुढे नेणारी पुढची पिढी म्हणून आपण तनिष्कडे बघू शकतो नक्कीच. आणि तनिष, काय संदेश देशील तू इतर जे वाचक आहेत, श्रोते आहेत, इतिहासाकडे कसं पाहावं? तू काय संदेश देशील? इतिहासाकडे आपण आधी म्हणजे मला असं वाटतं की इतिहास जो आहे तो इतिहास आहे. आणि जे काय आपण संशोधन केलंय इतिहासात ते सगळं जे खरं आहे ते मांडायला पाहिजे लोकांसमोर. बरोबर. आणि त्याला अल्टर नाही करायला पाहिजे. आणि हा जो आहे हे मला इतिहासातलं वाटतं. पण बाकी म्हणजे मला असं संदेश द्यायचे की फॉलो युअर पॅशन. कारण असं वाटतं मला की जी आपली हॉबी आहे सेपरेट, ती आपण कंटिन्यू करायला पाहिजे. आणि माहित नाही, ती हॉबी कधीतरी मिशन सुद्धा बनेल. आणि शेवटी आपण ते करत राहायचं. पूर्ण समर्पण, पूर्ण कॉन्ट्रिब्युशन द्यायचं, झोकून द्यायचं स्वतःला की मी हे काम करणार आहे, तर ते पूर्ण समर्पण. टाइमपास म्हणून थोड्या वेळासाठी कुठली गोष्ट करायची नसते, ती पूर्ण समर्पणानेच करायची असते. आणि ही वृत्ती तुझी आहे म्हणून तू एक भविष्यातला खूप मोठा इतिहासकार असणार. आज तू इयत्ता 9वीच्या वर्गात शिकतोय आणि मी तुझी मुलाखत घेतली आहे. 20 वर्षानंतर जगभरातल्या न्यूज पोर्टलवर तुझी मुलाखत असेल, तुझे पुस्तकं पब्लिश झालेले असतील. आज जी परिस्थिती इतिहासकारांची आहे ती प्रतिष्ठा समाजात तुला नक्कीच मिळेल. एक नवा आणि खरा इतिहास मांडणारा इतिहासकार म्हणून भारत तुझ्याकडे बघेल. अशा शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा तुला देतो. या शुभेच्छा देण्यामागे माझं भारतीयत्व आहे आणि माझ्या मनातल्या हिंदुस्थानाविषयीचं जे काही गौरव आहे तो गौरव या शुभेच्छांमागे आहे. तर खूप खूप धन्यवाद तुला सुद्धा. तू उत्सव कट्ट्यावर हा संवाद साधला. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवरायांना अभिमान वाटेल असा तू मावळा आहेस आणि तुझ्या हातून हे इतिहासाचं पवित्र कार्य घडावं
या शुभेच्छा देतो आणि तुला धन्यवाद देतो. धन्यवाद सर. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.